जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे आता घरी एकटा कामं करतोय. आंघोळ विंघोळ झाली आहे, नाश्ता पण झाला आहे, आंघोळ झाली. आता कामं करतोय. घरी कोणीच नाही, पप्पा गेलेत कामाला, भाऊ पण गेला आहे बाहेर आणि आजी तर गावाला आहे. मी कालच बोललो. आता कामं करतो आणि मग तुम्हाला भेट. मी आत्ताच जेवलोय, आता थोडा वेळ झोपतो आणि मग अभ्यासाला घेतो. आत्ताच जेवलो. खिचडी भात बनवले होता भावानी, तो खाल्ला, चांगलाच बनवलेला. आता तो खाल्ला. माझा भाऊ कामाला गेला, इव्हेंटला आहे. तर मी पण झोपेल थोडा वेळ, फोन बघत होतो, इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो. आता झोपेल, उठेल, अभ्यास करेल, मग रात्रीचं जेवण बघू. मी नाही तर माझा भाऊ बनेल. मी बनवत असेल तर मी त्याचा ब्लॉग काढेल, नक्कीच काढेल. हॅलो मित्रांनो, आत्ताच झोपेतनं उठलो, जरा कॉफी पिलो आणि आता अभ्यासाला बसलो. उद्या पेपर आहे माझा, उद्या लॉचा आणि EVSचा पेपर आहे. मला अभ्यास करू, अभ्यासच होत नाही गाईज, अभ्यासच होत नाही. आजचा थंबनेल काय ठेवू रे? एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. अभ्यास माझ्याकडनं होतच नाही, तरी मी कसा अभ्यास करतो काय सांगू भाई. पाठच्या वेळेसचे पेपर, फर्स्ट सेमचे पेपर एवढे घाण गेलेत ना, काय सांगू. यावेळेस यावेळेस माझ्या डोक्यात हाच विचार की यावेळेस एक पण केटी नाही लागली पाहिजे, कारण की मला सेकंड इयरला केट्यांचे पेपर नाही द्यायचे, म्हणून मी यावेळेस अभ्यास करणार. अभ्यास करता करता नुकसान झालंय, आज मोठं नुकसान झालंय. माझी लाईट खराब झाली आहे, ती चालतच नाही. ही मी ब्लॉगिंगसाठी आणलेली की अंधारात ती चालू होतं नाही. बघा हातात पेन आहे. आता करतो अभ्यास, मग भेटतो तुम्हाला अर्धा तासानंतर. अर्धा तासात माझं अभ्यास सगळं होईल. 2 विषयाचा पेपर आहे उद्या. एक विषयाचा झाला आहे पण मी त्याचा व्हिडिओ नाही काढला आहे. दुसऱ्या विषयाचा करतो आहे मी. आता करतो आहे लॉचा अभ्यास, बिझनेस लॉ म्हणून आहे मित्रांनो. आत्ताच अभ्यास झाला आहे. मी आत्ताच बिझनेस लॉचे 4 प्रश्न पाठांतर केलेत. बाकीचे संध्याकाळी करेल. आता चाललो आहे बाहेर. मी आता चाललो आहे सायनला गाडी घेऊन, मित्रासोबत चाललो आहे. तर पुढचा ब्लॉग मी बाईकवर असताना कंटिन्यू करणार, तुम्हाला दाखवतो कसं. सायनला चालतोय हायवेवर, पुरा डोळ्यावर येत आहे नाव. मित्रांनो, आत्ता आलोय मी बाहेरून. आत्ता आलोय सायनवरनं. सायनला गेलो कामानिमित्तानं. आता बनवतोय, घरी आलोय. आता बनवतो चहा. हे टाकतोय चाय मसाला. हा विकत भेटतो दुकानात, हा विकतचा आणलेला आहे चाय मसाला. बाहेर बघा किती अंधार झालाय. मी माझी लाईट चालू केली आहे, नाहीतर हे बघा किती अंधार आहे, मी दिसत पण नाहीये. मी आता माझी लाईट चालू केली म्हणून मी दिसतोय. तर माझा चाय बनून झालाय. आता देतो पप्पाला आणि बाबांना. हा बघा चाय कसा उकळतोय, मस्तपैकी चाय बनलाय आणि चायचा वास पण येतोय गरम गरम. मसाल्याचा चाय मसाला टाकलेला. आता देतो मी पप्पाला आणि बाबांना आणि काढलेला आहे. या मित्रांनो चहा प्यायला. आता मित्रांनो मी बनवत आहे भात, कारण की दादा अजून बाहेरच आहे. मग मला जेवण बनवावं लागणार आहे. दादा आल्यावर कालवण बनवेल. आता मी बनवतो. बघा हा भात आहे. आता हे टोपात काढतो मी आणि चांगलं धुवून घेतो आणि गॅसला लावतो. हे बघा मित्रांनो, मी भात तांदूळ चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता याच्यात टाकतो मी आणि गॅसला लावतो. हे चम्मच टाकतो. आता लावलं आहे मी, गॅसवर ठेवलं आहे भात. भात झालं मी दाखवतो. मी माझं काम करून घेतो. मला आता कपडे धुवायचे. कपडे धुतल्यानंतर भेटू आपण. भात बनवून झालेलं आहे बघा, भात एकदम शिजलेला आहे. आता फक्त कालवण बनायचं बाकी आहे. मग जेवणात जेवण झालं. आता जाऊन येतो बाहेर. माझा आता राऊंड मारून आलो जेवल्यानंतर. आता चाललोय झोपायला. ब्लॉग इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.